सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। नमस्कार। आपल्या सोबत आहेत श्रीशैल अंबारे सर। सर नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आमच्या चॅनल तर्फे आपल्याला महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त खूप खूप शुभेच्छा सर। आपल्या चॅनललाही खूप खूप शुभेच्छा की आपल्या चॅनल मार्फत आमच्या मठाचा, मी या मठाचा एक सद्भक्त म्हणून इथं आज मी मंदिरात सेवा करतोय। आपल्या चॅनलचं प्रथम तुम्ही आम्हाला शुभेच्छा देऊन आम्हाला कृतज्ञ करतात आणि आमच्या मठाच्या या कारकिर्दीत पुढे नेण्यासाठी आपल्या चॅनलवाल्यांचं जितकं सहकार्य आम्हाला लाभत आहे आणि चॅनलवाल्यामुळं किंवा प्रसार या मंदिराचं वैभव आणि भाग्य वाढत आहे आणि प्रत्येक भक्तांना कळत आहे की आपण एका चांगल्या मंदिराला मुकत आहे किंवा तुमच्या मार्फत त्यांना समजू लागलं की इथे एक मंदिर आहे आणि मंदिर इतकं मोठं आहे की चन्नवीर शिवाचार्य महाराजांनी, योगीराजेंद्र शिवाचार्य महाराजांनी त्यांचे संकल्प जे आहे ते संकल्प पूर्ण करून इथं पंचमुखी परमेश्वराचं लिंगाचं स्थापना केलेत। पंचमुखी परमेश्वर लिंगानंतर त्यांचं भक्ती बघून आमच्या काशीपीठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी जगद्गुरू त्यांनी आमच्या मठाच्या जे डॉक्टर मल्लिकार्जुन विशारद शिवाचार्य महास्वामीजी इथं मठाधिपती होते, त्यांना ह्यांचं पूर्ण भक्ती इथलं वैभव, त्यांचं पूजा अर्चा सगळं बघून त्यांना उत्तराधिकारी म्हणून त्यांना पुन्हा नेमले। ह्या मठाचं वैभव आणि आमचं भाग्य यामध्ये सगळं तुमच्या चॅनलवाल्यांचं फार मोठं सहकार्य आहे, त्याबद्दल तुमचं प्रथम आम्ही अभिनंदन करतो। सर असं म्हणतात महाशिवरात्री म्हणजे आत्म्याने परमात्म्याला साधण्याचा दिवस, म्हणजे आत्मा परमात्मा स्वरूप होऊन परमात्म्यात लीन होण्याचा पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्री। आज या महाशिवरात्रीच्या महापर्वा दिनानिमित्त एवढं भाविक येत असताना कुठेतरी असं म्हणलं देव हा देवारात नसून भक्तांची सेवा करणाऱ्या भक्तांमध्ये असतो आणि तेवढं महान कार्य आज आपण करत आहात सर। अक्षरशः आपलं कार्य पाहताना मन अगदी भरभरून उत्साहानं भरभरून येत आहे, कारण एवढ्या लोकांची आपण सोय करत आहात, सकाळपासून आपण श्रम करत आहात। तर आपण आपलं या कार्याचं नियोजन बद्दल काय सांगाल? या कार्याचं नियोजन प्रथमतः आम्ही संस्थेचे कमीत कमी 400 ते 500 कर्मचारी, हे त्यांचं सगळं शिक्षण स्टॉप सगळे भक्तिभावाने त्यांनी इतकं मनापासून करतात आणि त्याच्यात भर म्हणून आमच्यासारख्या छोट्या भक्तांचंही त्याच्यात थोडं फुलाची पाकळी म्हणून आम्हाला जितकं शक्य होईल तेवढं भक्त म्हणून आम्ही इथं कार्यरत राहतो। जेवढं आमच्या वाटेस येत आहे तेवढं आम्ही सेवा करायची प्रयत्न करत असतो। त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की हे नियोजन आमचं नसून हे चन्नवीर शिवाचार्य महाराज, योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज यांनी वरती बसून आम्हाला सगळं आशीर्वाद केलेले आहेत की आपण काय करायचं आणि काय नाही करायचं हे सगळं त्यांच्या हातून, त्यांनी आमच्या हातून घडवून घेतात। त्यामुळे आम्ही काय इथं फार मोठं कार्य करतो असं नाहीये, पण जे भक्त येतात त्यांचं सेवा करणं हे मठाचं भक्त म्हणून माझं आद्य कर्तव्य समजतो। त्या हिशोबाने आम्ही इथं कार्यरत करत असतो म्हणजे सगळे शिक्षक स्टॉफ म्हणा, बाकी विद्यार्थी काही असतात, काही भक्त असतात, सगळ्यांच्या नियोजनाने हा कार्यक्रम चालू असलेला आहे। सर या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी अंदाजे आपली तयारी किती दिवसाच्या अगोदरपासून झालेली असते? 8 ते 10 दिवसापासून, म्हणजे ह्या मठाच्या कुठल्याही कार्यक्रमाला नियोजन करणं हा फार मोठा तयारी लागत नाही आहे, कारण इथं श्रावण मासामध्ये 1 महिना हा मोठा कार्यक्रम चालत असतो। त्याच्यानंतर योगीराजेंद्र शिवाचार्य महाराजांचं त्यांची जयंती ते पण मोठा कार्यक्रम होतो। चन्नवीर शिवाचार्य महाराजांचं त्यांचं दीप ज्योती आत्मज्योत इथून 22 मठातून होटगीला जात असतो। त्यामुळे प्रत्येक नियोजन हे अगोदर 1, 2 किंवा 3 दिवस एवढा फार मोठा याला कार्यकाल लागत नाही, कारण इथल्या शिक्षक स्टॉपचं आम्ही कार्य कौतुक करावं तेवढं कमीच आहे। त्यांनी प्रत्येक जबाबदारी हे भक्त म्हणून करतात, शिक्षक म्हणून नंतर तर भक्त म्हणून पहिला करतात। म्हणजे शिक्षक वृंदांचं सुद्धा पूर्णपणे सहकार्य आपल्याला 1001% त्यांचा जितका सहकार्य ह्या मठाला, या संस्थेला लाभत असतो किंवा या भक्तांना लागत असतो त्याच्यातलाच एखादा टक्का आम्ही बाहेरचे भक्तगण असतो, बाकी सगळे शिक्षक लोकांचं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असतं। सर आज इथली गर्दी पाहता आपण कुठं तर सोलापूर महाराज सिद्धेश्वर महाराजांच्या जत्रेला आलो का असा कुठं तर भास होत आहे, तर कुठं तर सोलापूरच्या धर्तीवर सिद्धेश्वर महाराजांची जत्रानंतर एवढी मोठी गर्दी इथं पाहायला मिळत आहे, आपण त्याबद्दल काय म्हणाल? सिद्धेश्वर महाराजांच्या नंतर जर आपण कुठं जर बघत असाल तर हा एकमेव मंदिर सोलापुरातला किंवा सोलापूर आजूबाजूच्या परिसरातला शिवरात्री दिवशी गर्दीचा ठिकाण जर बघितलं तर तुम्हाला दुसरं कुठेही मिळणार नाही। फक्त इथं होटगी MIDC अक्कलकोट रोडला जे आमचं मंदिर आहे चन्नवीर शिवाचार्य महाराज, योगीराजेंद्र शिवाचार्य महाराज, पंचमुखी परमेश्वर महाराज, हे
दुसरं कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आजच्या तारखेमध्ये कमीत कमी 2 ते 2.5 लाख भाविक इथं सकाळपासून दर्शन घेत आहेत. दर्शन घेतल्यानंतर त्यांचं प्रत्येक माणूस, प्रत्येक भक्त प्रसाद घेतल्याशिवाय बाहेर जात नाही. आणि प्रत्येक भक्तांना आज शिवरात्रीचं एकादशीचं फराळ असतं म्हणून त्यांना साबुदाणा हा फराळीचा आयटम ठेवलेला असतो. प्रत्येक जण कमी 35 ते 40 क्विंटलचं नियोजन केलेलं असतंय. तर सकाळी 7 वाजल्यापासून प्रसाद वाटप चालू आहे, दर्शन चालू आहे. रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत ते चालूच राहणार आहे. जोपर्यंत भक्तगण इथं असतील तोपर्यंत प्रसाद वाटप चालू असेल. सोलापूर हा बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुजातीय समाज सोलापूर समाजला जातो. असं म्हणतात 16 पगडीचे जात जमातीचे लोक सोलापुरात राहतात, पण ते कुठं तर आध्यात्मिकतेच्या नावाखाली धार्मिकतेचं वळण लावून या मंदिरात येताना आपण सोलापूरला धार्मिक प्रगतीकडे जाताना कसं पाहाल? सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे हे अक्कलकोट MIDC मधलं मंदिर. ह्या धार्मिक ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर ह्या मंदिरात एकही असा कुठला भक्त नाही की येत नाही. मुस्लिम असो, हिंदू असो, बाकी 18 पगडीचे कुठलेही सगळे भक्त ह्या मठाचे आहेत. इतके मोठे मोठे भक्त आहेत की ते आता तुमच्या चॅनल मार्फत आम्ही सांगायला अभिमान पण वाटेल. पण मुस्लिम भक्त पण इतके मोठे आहेत की ते अपवारांच्या मार्गदर्शनाखाली, लमाण असतील, मुस्लिम असतील, हरिजन असतील, कितीही कुठलेही 18 पगडीचे, आता त्यात लिंगायत आले, साळी आले, बाकी कोळी जितके आहेत समाज, एकही समाज इथं येत नाही अशातला भाग नाही. प्रत्येक समाज, सोलापुरातील जेवढा बहुभाषिक समाज आहे तो संपूर्ण समाज येते दर्शनाला येतो. संपूर्ण समाज येतो आणि संपूर्ण समाज गुरुवारांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि नुसतं नतमस्तक होत नाही तर येता शक्तीप्रमाणे त्यांचं योगदान पण देतो. तन मन धनाने सगळं सहकार्य सुद्धा त्यांचं इथं सहकार्य. भेटतो. कुठं तर सोलापूर धार्मिकतेच्या पदपदावर क्रांती करत आहे किंवा धार्मिकतेच्या मार्गावर लागलेला आहे असं आपल्याला वाटतंय का? 100%. कारण आज बघितलं तर तुम्ही फक्त सोलापुरात म्हणजे सिद्धेश्वर महाराजांच्या नंतर आम्ही जर धार्मिक बघतो तर इथंच बघतोय. सिद्धेश्वर महाराजांचं तिथं गेल्यानंतर तिथं गुरुवाऱ्यांचं दर्शन एखाद्या वेळेस होईल नवेल सिद्धेश्वरांचं होत आहे, पण इथं पंचमुखी परमेश्वर आणि गुरुवाऱ्यांचं इथं दोन्ही दर्शन होत आहे. हे परम सौभाग्य आहे की जे भाविकांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. दोघांचं सुद्धा इथे जे दर्शन काशीला घेतात. जाऊन ज्यांचं दर्शन होत नाही त्या लोकांना आमच्या काशीच्या महाराजांनी, आमच्या मठाच्या महाराजांना उत्तराधिकारी करून आमच्यावर फार मोठं कृपाशीर्वाद केलेत म्हणायला काय हरकत नाही. कुठं तर भारत देश हा पाश्चात्य संस्कृतीकडे वळताना काल 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे झालाय. आपण इथं मातृपितृ दिन, तुळशीपूजन दिन साजरा करतो. तर कुठं तर पाश्चात्य संस्कृतीचा तडा तोडून आपण धार्मिकतेकडे लोकांना घेऊन आलात, धार्मिकतेचे धडे देऊ लागलात आणि आपल्या मंदिराद्वारे हिंदू धर्म किती महान, किती श्रेष्ठ आहे आणि किती भक्तिमय आहे हे सिद्ध करत दाखवत असताना खूपच आज भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट वाटत आहे. कुठं तर हिंदू धर्म पुन्हा एकदा धर्मसंस्थेकडे जात आहे आणि हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ म्हणून गणला जात आहे. यात कुठं तर आपल्या संस्थेचा सुद्धा आणि आपल्यासारख्या निशिम भक्तांचा सुद्धा खारीचा वाटा ना म्हणता सुद्धा आहेत. त्यानिमित्त आपल्यासारखे प्रामाणिक आणि परमेश्वर भक्तांचे आमच्या चॅनलतर्फे आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो सर. आपल्यासारखे लोकांची संस्कृती पुढं सुद्धा घडत राहो आणि देशाला एक उज्ज्वल भविष्यामुळं हीच शिवरात्रीच्या महापर्वदिनी आपण परमेश्वराची प्रार्थना करू. धन्यवाद सर. धन्यवाद. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान, गेंट्याल टॉकीजवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.